बे घालतो बसा. आजी काळजी केली भाजी वर्षा गेले अहो बाई तेव्हा गेले व मी किती लाडाची होती व बिक्री हिचा बुडा लय लाडाचा होता बापू मायावाल्या हो हिचा बुडा रोज माया घरी ये का नाही वा हो मध्ये वा हे कागदाचं पाणी झालं तिच्या हिचा बुडा रोज माया घरी ये रात्रा कोपरा भात खाय का नाही वा हो म्हणत जा आता काय बुड्याची यादी राहिली होती हिचा बुडा रोज माया घरी ये कोपरा भात खाय सकाळी पांढरा हा घेव बाई असं वेळ मला लागलं काय करू असं वेळ मला लागलं मला देहाचं भानच नाही राहिलं महाराज असं वेळ मला लागलं काय करावं कशी दिसतो काला सा चेहरा मेरा काजल का नुकसान है
खाते आणि नवऱ्याच्या हाती टरफल देते. असं वेळ मला लागलं. काय करू मावशी, देहात मला भानच नाही राहिलं, देहात मला भान नाही राहिलं, म्हणून असं वेळ मला लागलं. आणि लोक मला काय म्हणतात, वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात बाई असं वेळ लागलं, असं वेळ लागलं. लोक मला वेडी म्हणतात, वेडी म्हणतात. काय करतो सावन भाऊ, करता का माझं लग्न? सावन भाऊ टुकुर देखते हो क्या? सावन भाऊ, सावन भाऊ या गोर एक फ्री आहे बरं. असं वेळ मला लागलं, काय करावं, असं वेळ लागलं. देहाचं भानच मला राहिलं नाही. माझं सुद्धा लग्न झालं, लग्न 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 झालं. मला नवरे माहिती आहे किती झाले, किती झाले? 12 नवरे मध्ये सरकारी विजेचा खांबा समजते का बे? कोणी यावं आपलं वायर टाकून चाललं जावं. कोणते 12 नवरे मध्ये इलेक्ट्रिक खांबा आहे का? यावं आपलं वायर टाकून चाललं जावं. बापू अरे नाही रे, 12 नाही झाले, 4 नवरे झाले बाई मला, 4 नवरे झाले बाई मला. पण एकही बायको म्हणत नाही या कार तोंडीला. मग काय म्हणता, वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात तिला, वेडी दादा 4 नवरे झाले बाई मला, पण एकही बायको म्हणत नाही या कार तोंडीला. काय करू, असं वेळ मला लागलं दादा. देहाच्या भानात मला नाही राहिलं रे. आज वेळ कशाचा लागला पाहिजे, कुणाचं लागलं पाहिजे रे दादा. आज 4 नवरे मला झाले, 4 नवरे झाले, लेकरं सुद्धा झाले. लेकरं ऐका, तुम्ही म्हणाल बाई 4 नवरे झाले, लेकरं लेकरं सुद्धा झाले. लेकरं माहित आहे किती झाले? 10 लेकर. 10 लेकर म्हणजे काय? अरे जुना काळात डझन डझन होतं, ते आता नाही होत. होते का बाबाजी आता? आता होते का बाबाजी तेवढे लेकर? जुन्या काळात डझन डझन होतं, ते आता नाही होत. आता त्या मशिनी बंद पडल्या. जुन्या काळात डझन डझन लेकर होतं, ते आता नाही होत. आता हम दो हमारे दो आणि बुराबुरी फेकतो. आता काही एवढे लेकर नाही मारा, पण 6 पोरं झाले बाई मला. पण एकही बायको म्हणत, एकही माया म्हणत नाही या कार तोंडीला. आज मला असं पिसं लागलं, असं येड पण लागलं. साधारण घरची येडी नाही महाराज, लई दूरून आली आहे येडी. आज तुमच्या डोंगर गावामध्ये अनेक येडे आले असल, पण येडी जागची जागी नाही. आज वेडी आली, हे लांबून वेडी तुमच्या गावामध्ये आली. असं मला वेड लागलं जाता. 4 नवरे झाले बाई मला, पण एकही बायको म्हणत नाही या कार तोंडीला. 6 पोरं झाले मला, पण एकही माय म्हणत नाही या आंबाड तोंडीला. मग काय म्हणता, वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात, वेडी म्हणतात तिला, वेडी म्हणतात.
काही माय म्हणत नाही आंबाड तोंडीला 18 नातू झाले बाई मला 18 नातू झाले मला पण काही आजी म्हणत नाही या बैताळ तोंडीला काय करू महाराज असं वेळ मला लागलं असं वेळ लागलं साऊंडवाले भाऊ पुरीचं खाजून द्या आजी मगाने पासून पाहू राहिली ते आणाची खाजून जी 4 महिने झाले मी आंघोळच केली नाही कसं झालं का काय तुम्ही नाही दिलं तर सावंत भाऊ देतेच खाजून काय करू असं वेळ मला लागलं एक शाट माय बाप आज वेळ मला साधारण खर्च नाही लागलं हो आज मला वेळ जर लागला असेल पंढरपूर जिल्ह्यामध्ये आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर गाव आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर गाव आहे पंढरपूर गावामध्ये चंद्रभागा नदी आहे चंद्रभागा नदीमध्ये त्या काठावर विटेवर उभा असणारा माझा पांडुरंग परमात्मा त्याचं मला वेळ लागलं महाराज तुम्ही म्हणाल बाई देवाचं वेळ लागलं म्हणजे 4 नवरे कराव का हो महाराज मी 4 नवरे केले पण 4 नवरे संसारातले नाही केले परमार्थातले केले तुम्ही म्हणा परमार्थातले 4 नवरे केले बाई तुम्ही संसारातले 4 नवरे केले असेल तर आम्ही दुसरा नवरा करतो तुम्ही दुसरा नाही परमार्थातला दुसरा नवरा करा मला आज संसारामध्ये 4 नवरे नाही झाले हो आज संसारामध्ये मला 4 नवरे नाही झाले मला परमार्थातले 4 नवरे म्हणजे 4 वेद आहे 4 नवरे म्हणजे 4 वेद आहे ऋग्वेद सामवेद अथर्ववेद यजुर्वेद हे माझे नवरे आहेत 6 पोरं म्हणजे 6 शास्त्र आहे 18 नातू म्हणजे 18 पुराण आहे माय बाप हा माझ्या भरवाचा भावार्थ लक्षात आज तुम्हाला माझ्यावर संशय वाटत असतील माझ्या ज्ञानोबारायाने हरिपाठाच्या 2ऱ्या चरणात वर्णन केलेलं आहे चौवेद जाणं साई शास्त्र कारण 18 पुराण असं वेडा लागू द्या आज मला जसं त्या भगवंताचं वेड लागलं ना तसं तुम्ही देवाचं वेड लावा रे मी कित्येक भरणामधून संदेश देऊन जाते भावानं देवाचं वेड लावा पण माझ्या दादाला माझ्या भावाला देवाचं वेड कमी आहे आणि पोट्टीचंच वेड जास्त आहे या पोट्ट्याच्या मागं लागू नका हे बट्टा या पोट्टीच्या मागं लागायचं ओ बुलाती हे मग जाने का मुन्नी बदनाम होई हरी पाठ कीर्ती मुखे जरी गाय पोटावर मिशी नाही आली लेखन डार्लिंग तेलेली आहे म्हणतो हरी पाठाचा विचार यायचा का दोष असन बाबा यायचा का दोष असन कंपनीच तशी असली तर प्रोडक्ट कसं निघ म्हणून कोळी कन्या पुत्र होती जे सात्विक आणि तयाचा हरिक माझ्या मायांनो आज छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा घडवा आज वैराग्य मूर्ती गाडगे बाबासारखा राजा घडवा आज वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजासारखे लेकर पोटाला जन्माला घाला ज्ञानोबा तुकोबा सारखे लेकर जन्माला घाला हो आज आपली कुसत पवित्र नाही ते लेकर कसे जन्माला येईल शुद्ध पिता पोटी फळे रसाळ चांगलं नसेल ते झाड कसं निघण माय बाप याच्यासाठी लेकरांना संस्कार दिले पाहिजे आम्ही फक्त बसतो प्रॉपर्ट्या कमावच्या नादामध्ये लेकरं पा कशी निघाले मला असं म्हणायचं नाही प्रॉपर्ट्या कमावू नका ऐका मी माझा संदेश देऊन जाते तुम्हाला आज तुम्ही तुमच्या घरासमोर किती गाड्या उभ्या केल्या याला किंमत नाही माय बाप आज तुम्ही किती माड्यावर माड्या चढवल्या याला किंमत नाही तुम्ही किती शेती वाड्या कमावून ठेवल्या याला किंमत नाही ज्याचे पोरं ज्याचे लेकरं व्यक्ती निघाले त्याने जीवनात कमावलेली खरी संपत्ती ही आहे तुमची माय बाप खरी संपत्ती आहे लक्षात लेकरं चांगले घडवा तुमचे लेकरं जर चांगले निघाले तर कमावून खातील कमावून आणि लेकरं जर वाईट निघाले सगळं विकून टाकतील दादा याच्यासाठी माझ्या नाथाची वाणी आहे म्हणून माझ्या भावांनो या पोरीच्या मागं लागायचं काय या पोट्याच्या मागं लागतं रे ह्या पोट्याच्या मागं लागून काय पोट्यामुळे चाला काय हे मोठेवा हा पोट्यामुळे चाला काय रिचार्ज मारते एकाचं मिळते दुसऱ्या संघ आणि लग्न करते तिसऱ्या संघ काय यायच्या माग
मागं लागताले का? अरे मागं लागायचं देवाच्या मागं लागा रे. अरे माझा देव तुमची वाट पाहत आहे, वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळ तातडी लागीड माझा भगवंत तुमची वाट पाहत आहे. भक्ताला कुठे वेळ आहे? भक्त इकडं तिकडं चक्रा मारते, काही याच्या मागं लागता रे. एवढा सुंदर देव दिला या देहाला, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा रे. पंढरपूरची वारी करा, एकादशी व्रत करा, आई वडिलांची सेवा करा दादा, आणि या जन्माचं सार्थक करून घ्या दादा. काय करता आज कोणी कुणाशी बोलत नसेल दादा, त्याच्याशी प्रेमाने बोला रे. कोणी कुणाशी बोलत नसेल, कोणाचा द्वेष करू नका दादा. इथे या पृथ्वीवर आपण काही दिवसाचे पाहुणे आहोत, काही दिवसाचे पाहुणे आहोत. कोणी कुणाशी बोलत नसेल ना दादा, त्याच्याशी बोला रे. नसेल तो बोलत, आपण स्वतःहून बोला दादा. अरे जिवंतपणी आपण बोलत नाही दादा, आणि गेल्यानंतर आपण त्याच्यासाठी एकच गाणं म्हणतो मग, बनके हो गए मेरा हो साया, तू मेरी जिंदगी आया, प्यार अपनों से भिजा दिया मुझे तूने, पाहत होता रे. नसेल तो बोलत नाही, बोलू द्या, पण आपण स्वतः बोला माझं काही चुकलं मला माफ कर. आज या सृष्टीवर आपण पाहुणे आहोत दादा. एक दिवस या जगातून आपल्याला निघायचं आहे, तुम्हालाही जायचं आहे आणि मलाही जायचं आहे. विचार करा, त्यावेळेस आपण या जगामध्ये जन्माला आलो ना माझ्या मायांनो, आपण रडत आलो, जग आपल्यासाठी हसलं. जन्माला येण्याच्या वेळेस आपण रडत आलो आणि जग आपल्यासाठी हसलं. अशी या डोंगर गावामधून आपल्याला करणी करून जायची आहे, आपल्याला हसत जायचं आहे, आणि जग आपल्यासाठी रडलं पाहिजे. याला म्हणतात जीवनात कमावली संपत्ती. लक्षात ठेवा. जब हम पैदा जगह से हमरो हम हसे जगरो. असं काहीतरी या गावातून आपल्याला कमावून जायचं आहे. मी नाही सांगत, संत महात्मे सांगतात, तुका म्हणे एक मरण्याची सरे आणि उत्तमची उरे. असं काही आपल्याला ठेवून जायचं आहे दादा या जगामधून. म्हणून दादा असंच वेळ मला लागला, असंच वेळ तुम्हाला लागू द्या. माझ्या तायांनो बहिणीनो, तुम्हाला सुद्धा भगवंताचा वेळ लागू द्या. नाचायचं आहे, हरिपाठात नाचायचं आहे. आज भगवंताच्या भक्तीमध्ये लिहा, ध्यान प्रार्थनेला या माझ्या मायानो. डीजे समोर, बँड समोर काय नसता हो. संत सांगतात, अरे जन्मासी येऊनी बाबा पंढरी, नाचा महाद्वारी. देवा पुढे सांगितलं, राजाची मुलगी होऊन गेली मीराबाई, भगवंतासाठी नाचत होती, आपण सुद्धा देवासाठी नाचत चला. म्हणून महाराज आज मला असं वेळ लागलं. 4 नवरे तुम्हाला सांगितले, 4
नवरे म्हणजे 4 वेद, 6 पोरं म्हणजे 6 शास्त्र, 18 नातू म्हणजे 18 पुराण आहे माय बाप. आज मी तुमच्या समोर सांगितले, आज तुम्ही म्हणाल बाई हे सर्व काही पटलं, हे का होय हो? आताच गेली मुगी मुगीन कवा आली तू फुगी फुगी. मागून शुभम भाऊ हात गुंडाळूनच पाहत आहे. पोरं म्हणून त्याच्याच घरी मेकअप केलाही ना आता. शुभम भाऊ असं तसं काही समजू नका. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये 5वा वेद सांगितला संत जगद्गुरु तुकोबाराचा गाथा आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची ग्रामगीता मी माझ्या पोटात साचून ठेवली. तो नाही संतासाठी जोड्या टाळ्या वाजवा महाराज. आज महान ग्रंथ माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ कुठं पण लिहिता येतो का बाबा? पण माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता ग्रंथ पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्याच वाळवंटात का बरं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. आज ग्रामगीता ग्रंथ आज पंढरपुरामध्ये चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये लिहिला. अरे या ग्रामगीतेमध्ये माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी संदेश दिला दादा. अरे गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता उदशा. घराघरामध्ये ग्रामगीतेसारखा ग्रंथ वाचा दादा. आणि माझ्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं महान कार्य होतं महिला मंडळी. तसेच माझ्या वैराग्य मूर्ती गाडगे बाबाचे महान कार्य होतं हो. अहो दिवसा खराटा घेऊन हातामध्ये गाव स्वच्छ करायचे आणि रात्री कीर्तनामध्ये लोकांना एकत्रित करून लोकांचे डोके साफ करायचे. आणि कोणता मंत्र म्हणायचा? गोपाला गोपाला साधू संतांचं कार्य होतं महाराज. हे साधू संतांचं कार्य आपल्याला समोर पर्यंत करायचं न्यायचं आहे. म्हणून दादा आज फक्त तुमचे मी 5च मिनिट घेते आणि माझ्या मुलाला मी पूर्ण. आपण शेवटच्या टप्प्यावर आलो दादा, लक्षात ठेवा. आज शेवटचा टप्पा म्हणजे आज मी माझ्या बहिणीला सांगू जाईल, बहिणीनो